सो मंडळी, आता मी म्हटल्याप्रमाणे ना आईला लाईव्ह करतोय दूध दबावचा, कारण आपण खूप दिवस आईच्या पायावर उपचार चालू आहे. नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे संडे आणि खूप वेळानंतर मी डेलीचा ब्लॉग करतो आहे, कारण टाईमच भेटत नव्हतं. त्याच्यामुळे आज थोडंसं संडे आहे, त्याच्यामुळे टाईम भेटला आहे. आणि माझे डोळेसुद्धा सुमारले दिसतील, कारण पूर्ण नाईट मारले. वर्कलोड खूप होता आणि डेडलाईन आहेत कामाच्या, म्हणजे जे ऑफिसचे काम करतो मी त्याच्या डेडलाईन होत्या. सो त्या पूर्ण करायच्या होत्या आणि त्याच्यामुळे नाईट मारावी लागली. सो असंच असणार आहे, काही नाही. तर दुपारचे वाजले 12:30 आणि 12:30 वाजता आपली मॉर्निंग होते, कारण मी आत्ताच सांगितलं नाईट मारली होती. थोडं वर्कआउट केलं. वर्कआउट केल्यानंतर आईने आता नाश्ता केला आहे. नाश्त्यामध्ये काय काय ते दाखवतो तुम्हाला. सो असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेत येऊ भटकंतीचे, कारण आता मला सध्या वेळ नाही आहे, म्हणजे 2-3 वीक, कारण खूप सारा लोड आहे, वर्कलोड. तर त्यासाठी मला बाहेर फिरायला वेळ भेटत नाही. सो घरचे ब्लॉग असतील, डेली ब्लॉग्स. सो मंडळी, माझे तुम्हाला असे ब्लॉग आवडत असतील सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि असेच आपण व्हिडिओ बनवत राहू, जे डेली ब्लॉग असू शकतात किंवा भटकंतीचे आपले ब्लॉग असू शकतात. सो तुमचा खूप सारा प्रतिसादसुद्धा मिळत आहे. अजून चांगला प्रतिसाद मिळाला तर अजून खूप चांगले आपण ब्लॉग करत राहू. आणि सगळ्या गोष्टी ह्या तुमच्यावरच अवलंबून असतात. आणि दुसरे म्हणजे आमचेसुद्धा समाधानासाठी जे आपण करतो, आणि ते सबस्क्रायबर, काही सबस्क्रायबर आपल्याला लाईक करत असतात आणि कमेंटसुद्धा करत असतात. तर ती चांगली प्रतिक्रिया असते ना, ती खूप महत्त्वाची असते. काही मी ब्लॉग असे केलेत की त्यांना सामाजिक जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असतात, कसे फर्निचरचे किंवा जे प्लेसेस असतात आपण व्हिजिट करतो त्याचीसुद्धा माहिती देत असतो. सो ते जेव्हा आपल्याला प्रतिक्रिया येतात ना समोर, नाही वा दादा चांगला ब्लॉग केला, किंवा हा तुम्ही चांगला ब्लॉग केला आहे, सो खूप मजा येते आणि अजून मोटिवेशन आपल्याला मिळत राहतो. सो नक्की माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. जर तुम्हाला माझे ब्लॉग यायचे असतील तर नोटिफिकेशन येतं तुम्हाला. जर माझे नवीन ब्लॉग येतील तर तुम्ही घंटी क्लिक करायला विसरू नका, आणि त्याच्यामुळे माझे जे नवीन ब्लॉग येतील ते तुम्हाला दिसतील. चला मंडळी, ही आता आपण खाऊन घेऊ. याच्यामध्ये काय काय आहे, टमॅटो आहे, कांदा आहे, चणे आहेत, बॉईल केलेले चणे आहेत, मूग आहे बॉईल केलेला, आणि याच्यामध्ये तुम्ही बघताय शेंगदाणेसुद्धा आहेत. ठीक आहे. सो आता पटापट खाऊन घेऊया. हे पोस्ट वर्कआउटचं आपलं खाद्य आहे, म्हणजे जेव्हा आपण पोस्ट वर्कआउट जिममधून करून येतो त्यानंतरचं खाद्य आहे. आणि इकडे तुम्ही मंडळी बघताय, हे बघा, खूप सारे राजकारण्यांचे फोटोज आणि टेम्पलेट्स आहेत. आता आपली मुंबईची वोटिंग येणार आहे. सो मंडळी, आवर्जून तुमच्या नेत्याला वोट करा, जो तुमच्या इथे विकास करत असेल, तुमच्या भागाचा जो विकास करत असेल त्यालाच आवर्जून वोट करा. पैशाच्या बळी पडू नका. पैसे आपल्याला फक्त तात्पुरते असतात, टेम्पररी असतात. सो नक्की मी आवर्जून तुम्हाला रिकमेंड करेन की जे कोणी तुमचं नगराध्यक्ष असेल तुमच्या भागातला, वॉर्डमधला, सो त्या वॉर्डमध्येच त्याला निवडून आणा, ताकी तो पुढे प्रगती करेल किंवा विकास करेल त्याचा, आणि तुम्हाला त्याचे बेनिफिट होईल. काही लोक पैसे घेतात पण ते टेम्पररी असतात, त्यांच्यानी काहीच फायदा होत नसतो. आपला प्रगती, आपला फ्युचर, भावी पिढी आहे, त्यांना चांगले गोष्टी किंवा सुखसुविधा मिळाव्यात तर तुम्हाला चांगला नेता निवडून आणावं लागेल. सो चला, आता आपण ह्या सगळ्या राजनीतीच्या बाबतीत मला इंटरेस्ट नाही जास्त राजनीतीमध्ये. सो आता आपण लवकरात लवकर खाऊन घेऊया आणि मार्केटमध्ये जाऊया, कारण आत्ता वाजले दुपारचे 12:30 आणि आईलाच काहीच मार्केटमधून आपण दिलेला नाही आहे. सो आपण पटापट मार्केटमधून जाऊया. आईला जे लागणार आहे, आजचं संडे आहे, आज चिकनचं बेत असेल किंवा नॉनव्हेजचं काहीतरी बेत असेल ते आईला घेऊन देऊया आणि आपण ब्लॉगला कंटिन्यू करूया. चला. मस्तपैकी आईने देवपूजा केली आहे सकाळी उठून, आणि हा आपला मंदिर. चला आता आपण जाऊया पटापट मार्केटमध्ये. काल दुसऱ्या समोरची विंग आहे, म्हणजे आमची बाजूची शेजारची सोसायटी आहे, तिथे महापूजा होती सत्यनारायणची. सो त्याच्यामुळे हा सगळं सजावट केली होती.
हे बघा सेम सोसायटी म्हणजे दुसऱ्या बँकची होती आणि आमच्या सोसायटीची 31 जानेवारीमध्ये आहे. सो आता आपण जाऊया पटापट मार्केटला आणि आईला वस्तू घेऊन देऊया. बाईक पार्किंग इथे गेले. ॲक्च्युली इथे ना खराब करत असतात हे बघा, त्याच्यामुळे मला हे कापड ठेवावं लागतं बाईकवर. नंतर मग ना सगळ्या ज्या विस्टा असतात पक्ष्यांच्या आणि कचरा असतो तो बाईकवर पडतो. तर चला आता पटापट आपण मार्केटला जाऊन येऊया. सो आता आलो आहे मंडळी चिकन सेंटरमध्ये आणि हे आपले सरजी आपल्याला लाईनमध्ये 9 बार आता चिकन देत असतात आणि ये जाने मने ओनर. कैसे हो भाई? अपने व्लॉग में आपका स्वागत है. सो ये देखो छाटने का तरीका देखो इसका भाई का, बहुत फास्ट रहता है, बहुत मास्टर है. सो आता आपण पटापट मंडळी चिकन घेऊया आणि घरी आईला घेऊन देऊया. मग आई नंतर रेसिपी पटकन बनवेल. हाँ हा एक दे ना, फुल दे ना, चलेगा ये. सो मंडळी आता आपण आईसाठी दुग्धपाव घेतोय. आईचे जे गुडघे आहेत ते खूप दुखत आहेत, पेन होत आहेत. सो त्याच्यामुळे हा सामान आपण घेतला आईसाठी. आता आपण जाऊया घरी, आईला लेप बसूया कारण का तिथे खूप पेन होतं तिला गुडघ्यात. आता आपण आलो आहोत स्टील सेंटरमध्ये आणि हा तुम्हाला मंडळी मार्केट दिसतोय, हा संतोष नगरचा मार्केट आहे. आणि आता आपण ह्या मॅडमकडे स्टीलचा चमचा घ्यायला आलो आणि खूप सारे दुसऱ्या गोष्टी आहेत. ते खूप दिवसापासून घ्यायच्या होत्या पण वेळच भेटत नव्हता, त्याच्यामुळे येताच येत नव्हतं मार्केटला. सो आज थोडा वेळ मिळाला तर म्हटलं की ते पण घेऊन देऊया कारण का आईला जमत नसतो इकडे मुंबईच्या मार्केटमध्ये फिरायला. सो आता आपण घेऊया पटापट चमचे आणि दुसरंसुद्धा साहित्य आहे थोडंफार छोटं मोठं लहान मोठं. सो ते सुद्धा आपण घेऊन जाऊया. सो आता आपण मार्केटमध्ये बघतात तुम्ही, हा पूर्ण मार्केटचा व्ह्यू आहे. जो आमचा जवळचा मार्केट आहे घरापासून तो हाच मार्केट आहे, संतोषनगर मार्केट. आणि आपण ह्या साईडला वरती राहतो, समोरच्या साईडला. सो आता आपण लवकर जाऊया, आईला सर्व सामान देऊया आणि चला पटापट जाऊया आपण घरी. सो सुस्वागतम. एंट्री मारूया आपण फास्ट. आणि आज मॅच सुद्धा आहे इंडिया न्यूझीलंड. रोको, विराट कोहली आणि रोहित शर्मा माय फेवरेट प्लेयर्स. मला सुद्धा खूप क्रिकेटचा वेळ होता पण काही कारणास्तव मला ते पूर्ण करता नाही आलं. ठीक आहे, क्रिकेटची एन्जॉय करूया. चला आता आपण घरी आलो आहे, दरवाजा पण ओपन आहे. चला मंडळी आता आपण जरा वॉशिंग मशीन लावून घेऊया पटापट कारण शो धुवायचे आहेत. बरेच दिवस झाले धुतले नव्हते, पाण्यात टाकूया. आईने आताच लावून घेतले त्याने वॉशिंग मशीन. कपडे झालेले आहेत आत्ता, आईने कंप्लीट केले आहे ते. आता आपण पटापट शो धुवून घेऊया वॉशिंग मशीनमधून. नल चालू करू इथून डायरेक्ट. नल इथून डायरेक्ट चालू केला. सगळे ऑटोमॅटिक आहे ॲक्च्युली. इथे आपलं कनेक्शन आहे खाली, इथे कनेक्शन आहे. समोर तुम्हाला दिसते तो कनेक्शन आहे. डायरेक्ट पाणी इकडे येतं कारण का ऑटोमॅटिक करून घेतलं आहे. कारण का आईला जमत नाही पाणी ओतायला. कधी कधी मी घरी असतो तेव्हा आईला मदत करतो, बट जेव्हा मी घरी ऑफिसला जातो तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायचा आईला पाणी ओतायला, तर डायरेक्ट ऑटोमॅटिक करून टाकला. सो आता आपण काय प्रॉब्लेम आहे, डायरेक्ट पाणी तिथे नल स्विच ऑन केला इथे डायरेक्ट मशीनमध्ये पाणी येतं आणि हा आउटलेटमध्ये जातं पाणी.
काही प्रॉब्लेम नाही. आपण डायरेक्ट आउटलेटमध्ये जायचं. सो आत्ताच आपण मार्केटमधून आलो आहे आणि आहे बाहेरचे एक सुंदर अशी रांगोळी काढली मंडळी. छान अशी रांगोळी बघा, एक नंबर रांगोळी आहे. आणि ह्या ताई जे समोरचं आमचं शेजारी आहेत ते नेहमी काढत असतात रांगोळी. आणि हा बाहेरचा एरिया आहे. सो चला आता आपण पाणी चालू केलं आहे मशीनचं. पटापट आवरून घेऊया. खूप दिवसांनी आज मंडळी टाईम मिळाला ब्लॉगसाठी, कारण का सारखेच नसते कामाचे वैतागवाडे असते कंटिन्युअसली. आणि खूप म्हणजे खूप हेक्टिक झाला आहे जॉबचं, कारण का कालच पूर्ण नाईट सकाळी 5 वाजेपर्यंत काम करत होतो. आणि आत्ता सकाळी परत उठून थोडासा इश्यू आला होता ते पण केला. त्यानंतर आंघोळ केली. आंघोळीच्या पहिले वर्कआउट करून आलो. आणि हा बॅकग्राऊंड व्हाईट सीट असेल. सगळे मंत्री लोक आता मुंबईचं मतदान जवळ आलं आहे महानगरपालिकेसाठी. सो त्याच्यासाठी सगळे क्रिकेट चालू आहेत साईडला. प्रत्येक मला इंटरेस्ट जास्त नाही पॉलिटिक्समध्ये, पण आता पॉलिटिक्स पूर्ण चिकट झालेलं आहे. त्याच्याबद्दल काय बोलणार मी, नक्की तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा. कोणी जर पॉलिटिक्स असेल तर राग मानून घेऊ नका, कारण खरंच सांगतो आजकालचा जो पॉलिटिक्स आहे ना तो खूप बकवास झाला आहे. खूप म्हणजे खूप बकवास झाला आहे. मला सांगेल तर मी आता तुम्हाला सांगेन पॉलिटिक्सबद्दल तर चिखल झाला आहे म्हटलं तर चिखल. मी रिसेंटली एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकला आहे. काहीच कळत नाही आहे कोण कोणत्या पक्षात आहे, कोण काय करतो आहे, विरोधी पक्षनेता कोण आहे आणि सत्ताधारी पक्षधारी कोण आहे, इकडे पैसे किती आहेत. म्हणजे जेवढे आपण जे प्रोफेशनल लोक आहात मंडळी, जे प्रोफेशनल वर्क करतात, सो एवढे इन्कम टॅक्स भरतात. त्याचा पैसा हे काय करतात, हे इलेक्शनसाठी यूज करतात. मला काहीच माहिती नाही, बट खूप दयनीय अवस्था आहे आता सध्याची. असं म्हटलं तर कोण कुठे पैसे वापरतोय त्याचं काहीच ऑडिट नाही आहे. काहीच ऑडिट नाही आहे. जो तो आपल्या मनानुसार वापरतोय पैसे. कोणी विचारायला तयार नाही. कोणाची मर्डर होते, कोणाचं काय होतं आहे, कुठे दंगामस्ती होते, काय होतं आहे, काहीच कसंही राजकारण चाललं आहे. म्हणजे लोकशाही जी असते ना, पहिला जो लोकशाही म्हटल्यावर लोकशाही प्रधान आपला देश आहे. तर त्याच्यामुळे एक लोकशाही म्हटल्यावर त्याचा एक दबाका असायचा, रुबाब असायचा. पण आता ते काहीच नाही आहे. म्हणजे काहीच नाही आहे म्हटलं तर. आणि असं त्या राजकारणामध्ये जर आपल्याला बघायला गेलो थोडंसं, म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की आपण जे पैसे इन्कम टॅक्स रूपात भरतोय किंवा GST भरतोय, सगळं काय करतोय, पाणीचा टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, सगळं काय देतोय, त्याचं काहीच ऑडिट नाही. कुठे पैसा देतोय, काय खर्च करतोय, काहीच नाही. आणि मंडळी जर आपण इन्कम टॅक्स पे नाही केला ना तर डायरेक्ट आपल्याला, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, जे इन्कम टॅक्स पे करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे, ते इन्कम टॅक्स नाही पे केला तर डायरेक्ट दहाड पडते आपल्याला. आणि सगळं आपल्याला एक्स्ट्रा चार्ज भरावतात. जेवढं पण आपण पॅनल्टी बसेल तेवढं तुम्हाला द्यावं लागतं इन्कम टॅक्सला. सो ते आपल्याला करायचं आहे. पण जेव्हा आपण जर अपोजिट जर उत्तर त्यांना मागितलं की बाबा असं होतं आहे, काय चालू आहे, करप्शन किती चालू आहे, भ्रष्टाचार सगळीकडे चालू आहे, पण त्याचं आपल्याला काहीच उत्तर नाही देणार. सो त्याच्यामुळे मला काहीच त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे पॉलिटिक्समध्ये. म्हणजे सगळेच बोलायला लागले तर प्रॉब्लेम तो होणारच आहे. पण आता जे लाईफ होतं आहे त्याला आपल्याला ॲक्सेप्ट करायची गरज लागेल. आता एक माणसाने बोलून काहीच होणार नाही सगळे. आणि प्रत्येकाला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे काय, पाणी बंद करूया कारण का भरत आलं आहे पाणी. पाणी बंद करून टाकूया. चला आता इथे जरा थोडंसं पावडर टाकूया. ओम भू स्वाहा, ओम भू स्वाहा. बस 2 स्पून दिल, एक नंबर. चला आता आपण चालू मध्ये चालू करू आणि थोडा वेळ ठेवूया. आता आपण 15 मिनिटसाठी ठेवतोय. सो मंडळी असा होत आहे सगळा पॉलिटिक्सचा खेळ. सो त्याच्यामध्ये आपण न गेलेला बरा, कारण आपल्याला जॉब महत्त्वाचा. आपल्याला जॉब असेल तर आपण जी दररोजची रोजीरोटी खातोय ती मिळणार नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जरी मी किंवा तुम्ही एक पर्टिक्युलर पर्सननी ट्राय केला तर तो किती दिवस ट्राय करू शकतो, किती दिवस, मॅक्झिमम 5 days 10 days, ठीक आहे 15 days 15 days लाईक. सो त्याच्यानंतर काय,
त्यानंतर स्वतःच्या पोटा पाण्याचा त्याला बघावंच लागणार आहे. सो अशा गोष्टी असतात आणि हे सगळ्या पॉलिटिक्स लोकांना कळलेलं समजून चुकलं आहे की हा जो सामान्य माणूस आहे, कॉमन मॅन आहे, तो हा किती दिवस असं झगडत बसेल किंवा फाईट करत बसेल. त्याला वेळच नाही आहे. त्याला रोजच्या कामाला जायचं आहे. त्याला पुन्हा जॉबला सुरू करायचं आहे, कारण त्याला जॉबला जावं लागेल, कारण त्याला उदरनिर्वाह करावा लागेल पोटाचा खाण्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो त्याच्यामुळे ह्या पॉलिटिक्समध्ये पडणं गरजेचं नाही. चला पूर्ण कंटिन्यू करूया. आता आपण पटापट धुवून घेतोय, कारण का मी म्हटल्याप्रमाणे आज खूप दिवसानंतर मला वेळ मिळाला. कधी कधी मी बाहेर जातो, कधी कधी घरी आज वेळ मिळाला. सो आज आपण मार्केटमध्ये जाऊन आलो. तिथे थोडंसं स्टीलचं आपल्याला वस्तू घ्यायच्या होत्या, चमचे आणि दुसरं काय छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या. त्यानंतर आईला दूध लबाव घेऊन आलो आहे, कारण तिचा गुडघ्याचा प्रॉब्लेम चालू आहे. खूप दिवसापासून ती प्रॉब्लेम नक्की आहे, कारण तिला आपण जवळपास लास्ट वीकला आपण इथे गेलो होतो ऐरोलीमध्ये, कारण तिला 4 वर्षापासून त्या आयुर्वेदिक जो म्हणजे बोन सेटर आहे, मॉलिशवाला आहे तो, आणि त्याने मॉलिश केल्यानंतर आणि तो आयुर्वेदिक औषध द्यायचं, असं टॅबलेटसुद्धा द्यायचं आयुर्वेदिक. सो त्याच्याने तिला फरक पडायचा, पण आता तिला फरक पडत नाही आहे. सो आता आपण तिला दुग्धवरचा लेप असतो ना, ते चालू केलं आहे. 2 वेळा झालं आहे, हा तिसरा आहे. सो तिसरा आपण तिला लावूया, नंतर मग बघूया तिला किती आराम पडतो, तिला विचारूया. सो चला आपण कंटिन्यू करूया ब्लॉगला. सो आई आता चिकन घेऊन आलोय मार्केटमधून. ती पटापट सफाई करते. हे बघा आई, हाय कर. आई कामात बिझी आहे. हे बघा आता हे चिकनची आई बारीक बारीक पीस करते, आणि तुझ्या पायाचा खूप प्रॉब्लेम होतोय. काय होतंय अजून तुला, कसं दुखतंय? आपण ऐरोलीला गेलो होतो, त्याचा फरक आला काय तुला? हा काय फरक नाही आला ना? सो आई आता करते पटापट, आणि आपण दूध दबाव परत लावून घेऊया तिला आराम पडलाय थोडाफार. त्या दूध दबावाने आराम पडलाय ना तुला? हा थोडा पडला होता ना, अजून परत लावूया आपण. सो आता आपण लादी पुसणे असतो सगळे आपण टाकतो याच्या बुटामध्येच, का एकदमच ते धुवून निघतील. नंतर आपल्याला परत वेळ मिळेल माहिती नाही. सो आपण टाकून द्यायचं ते पण, आणि ते पण साफ करून घेऊ दे पटापट. चला मंडळी आता जेवण घेऊया पटापट. मस्तपैकी आईने चिकनची ग्रेव्ही केली आहे बघा. चिकन ग्रेव्ही, लिंबू आहे, तांदळाच्या भाकरी आहे, आणि हा रस्सा चिकन. आणि समोरच बघताय इंडिया न्यूझीलंड मॅच चालू आहे, त्याचा आस्वाद घेतोय मस्तपैकी. शांत, आज संडे आहे, शांत दिवस चालू आहे मस्तपैकी. सो चला आता आपण पटापट जेवण घेऊया इंडिया. सो मंडळी, आता मी म्हटल्याप्रमाणे ना आईला लेप करतोय दूध दबावचा, कारण आपण खूप दिवस आईच्या पायावर उपचार चालू आहे. आणि आता रिसेंटली सुद्धा आपण गेलो होतो ऐरोलीमध्ये, कारण ऐरोलीमध्ये ना एक आयुर्वेदिक आहे, म्हणजे तो मॉलिश करतो. आणि आईला खूप तिचा प्रभाव होता, म्हणजे खूप म्हणजे फरक होता ना तुला त्याचा? कसं वाटत होतं जेव्हा आपण तिकडे ऐरोली पहिल्या स्टार्टिंगला जायचं ते? हां, म्हणजे तिला फरक होता पहिला, पण आता तिला काही फरक नाही, कारण तिकडून आल्यापासून काही थोडाफार फरक नाही. तर त्यानंतर आपण डॉक्टरकडे दाखवलं, डॉक्टरचे पण खूप ट्रीटमेंट चालू आहे. तर आपण म्हटलं की दुसरा मला एक सोर्स मिळाला, कारण का माझे भाऊजी त्यांनीच सांगितलं की दूध दबाव आहे ना ते खूप छान आहे. म्हणजे पहिले जुने लोक आहेत ना दूध दबाव लावायचे, आणि त्याच्याने काय गुडघेदुखी असेल किंवा तुम्ही चमक भरले असेल कुठे साईडला, किंवा वाताचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही दूध दबाव लावा. सो आता आपण दूध दबावासाठी आणलंय. हे बघा 2 प्लेट आणलं, म्हणजे 2 पॅकेट्स आणले होते. सो त्याच्यामध्ये आपण घट्ट प्रमाणात असं केलं, घट्ट केला पाहिजे. ह्याचं जे मिश्रण आहे ना एकदम घट्ट, जास्त पातळ केला तर मध्ये खाली खाली सांडत येतं. सो घट्ट करायला पाहिजे. घट्ट करून घेतलं, आणि त्याच्यानंतर हे ना कॉटन घेऊन आलोय. हे कॉटन लावायचं, त्याच्या पहिलं ते लावायचं मिश्रण, म्हणजे दूध दबाव आहे ते लावायचं, त्यानंतर हे कॉटन आहे ते लावायचं, त्यानंतर ही बँडेज पट्टी लावायची. चला आता आपण लवकर लावून घेऊया आईला. आणि कसं लावायचं माहितीये का, एकदम हळूवार दाबून लावायचं नाही, काही मॉलिश करायचं नाही, एकदम फक्त लावायचं त्याला. आणि जिथे जिथे तुमची दुखी असेल ना तिथे तिथे लावायचं आहे. इकडे
कुठे गरम आहे? हा, थोडासा गरमला ठेवायचा आहे. गरम थोडा केलात ना तर ते अजून त्याला शेक भेटतो, शेक असं भेटतं. हे असं सगळीकडे लावून घ्यायचंय. तिकडून सगळीकडून लावून घ्यायचंय तुम्हाला, कारण ते सगळीकडे लागेल ना तेवढं सगळीकडे प्रॉपर लागेल ना तरच तुम्हाला फायदा पडणार आहे त्याचा. आणि 2 पॅकेट प्रॉपर होतात. जसं तुमची दुखी असेल त्याच तसंनुसार लावायचंय तुम्हाला, आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रमाण घ्यायचंय. गरम थोडा पाहिजे. ते वरचं सगळं बरोबर लावून घ्यायचंय, प्रॉपर लावायचं एकदम व्यवस्थित, सगळीकडे लागलं पाहिजे ते. कापूस आहे ना जास्त लावायचं नाही, पातळ करायचं आहे आणि त्याच्यानंतर लावायचं. तर असं आहे ना, असं निघतो पूर्ण कापूस. तसा प्रॉपर लावायचं आहे. बघा हे जाडं झालं पूर्ण. आपल्याला काय करायचं आहे परत, अशा प्रकारे आपल्याला ना हा बघा आईचा पाय आहे ना, त्याला असा सगळीकडून प्रॉपर कॉटन लावून घ्यायचं आहे. दुग्धबम जी पावडर असते आपण मिक्सन केला, बॉईल केला, जेवढं गरम गरम खेचता येतं ना तेवढं ते बरं असतं, तेवढा तुम्हाला शेक मिळतो पायाला. आता आपण काय होतं पट्टी बांधून घेणार आहोत. त्याच्यावर ही पट्टी घेऊन आहोत. अशा छोट्या छोट्या पट्ट्या असतात, त्याच्याने बांधून घेऊया. म्हणजे ते काय होईल, जे कॉटन ते लागलंय ना ते प्रॉपर कुठे हलणार नाही आणि फिक्स होईल ते. खाली पण गेला.
सो मंडळी असं झालं, आपण आता आईची ती पट्टी बघा, हे बघा, हे तुम्हाला दिसेल. आता प्रॉपर आपण त्याला दुधदबाव लावलाय आणि पट्टी प्रॉपर लावली बघा. आता तिला कसं थोडंसं आराम पडेल. सो मंडळी कसं असतं माहिती आहे काय, तुम्ही आईवडिलांची सेवा करत राहा. आईवडिलांची सेवा केलीत तुम्ही तर तुम्हाला देवाची भक्ती करायची गरज नाही आहे, तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही आहे, तुम्हाला दुसऱ्या म्हणजे जे लोक लांब लांब जातात देवाचे हे करण्यासाठी, भक्ती घेण्यासाठी, ती जायची गरज नाही आहे. तुम्ही आईवडिलांची सेवा करत राहा, नक्कीच तुम्हाला सगळे सामर्थ्य मिळून जाईल. म्हणजे महत्त्वाचं नाही की फक्त पैसाच खूप महत्त्वाचा नसतो लाईफमध्ये. महत्त्वाचं म्हणजे सामर्थ्य. ज्या आईवडिलांची जर तुम्ही सेवा केली तर नक्की तुम्हाला परमेश्वर किंवा आपला जो ईश्वर आहे तो तुम्हाला सामर्थ्य देईल. कशामध्ये देईल? सो मन, बुद्धी आणि वैचारिक दृष्टिकोन ह्याच्यामध्ये जर तुम्हाला देवाने सामर्थ्य दिले ना तर तुम्ही आयुष्यात चांगल्या प्रकारे घडू शकता. तुम्ही आयुष्य तुमचं हसत खेळत जीवन जगू शकता. सो नक्की तुम्ही आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांची सेवा म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. पैसा, धन, दौलत हे खूप महत्त्वाचे नसते, फॅमिली खूप महत्त्वाची असते. सो चला तर आता आपण व्हिडिओला एंड करतोय. आता व्हिडिओला हे बघा, आई दाखव करायचं, हे बघा, हे असं बांधून घ्यायचं आहे. हे असं तुम्ही बांधत ना का आता तिला बघा सपोर्ट वाटतंय तुला आता. सो आता आईला विचारूया आईला कसं वाटतंय ते, आणि आता व्हिडिओला एंड करूया कारण मला परत ऑफिसची कामं करायची आहेत आणि आईला सुद्धा मदत करायची आहे. मंडळी तुम्हाला जर आमचे व्लॉग आवडत असतील आई आणि मुलाचे तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा. टिल देन टेक केअर. सो आईला विचारूया आता कसं वाटतंय तुला? आता बरं वाटतंय. बरं वाटतंय? बरं वाटतं म्हणजे जरा पायाला आधार वाटलाय, आधार वाटला आणि जरा गच वाटतो, तर खाली बसवत नाही, वर उठवत नाही, अशी परिस्थिती. तू काय सांगशील आपले जे व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर, त्यांना की आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे की नाही? हा बाबा, तुम्ही पण आई वडिलांची, माझा मुलगा जशी काळजी माझी घेतोय तसंच तुम्ही पण काळजी तुमच्या आई वडिलाची घ्या. आणि आई वडिलाचा तुम्हाला आशीर्वाद मिळाला तरी तो आहे. आणि तुम्हाला पंढरपूरला पण जाय नको, कुठला तीर्थ घ्याय नको. आई बापाला चांगली सांभाळली ना तर सगळा पंढरपूर आपल्या घरीच असतो. चला संपूया आता आपण व्हिडिओला. चलो बाय. आणि ह्या आपल्या ताई आल्यात. ताई तुम्ही काय बोलाल, आई वडिलांची सेवा केली पाहिजे की नाही? केली पाहिजे. हा, केली पाहिजे, बरोबर. कारण का आई वडिलांची सेवा करणं तेच खूप मोठे पुण्य आहे आयुष्यामध्ये. आणि हे सगळे पैसा, रुक्का, हे सगळं रुक्का, हे सगळे येतच राहणार आहे. पण आपली फॅमिली महत्वाची आणि आई वडील खूप महत्वाचे. महत्वाचं आहे. चला बाय करा. बाय.